देशात लोकसभा निवडणुकींचा जी आचारसंहिता लागलेली आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आणि त्यांच्या प्रचाराकरता स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण मैदानामध्ये उतरलेले आहेत। चव्हाण साहेब, प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या काळामध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार करताय आपण? आपल्या सर्वांना माहित आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ आहे। उजव्या विचारसरणीचा असणारा मतदारसंघ आहे। हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यांवरती चालणारा हा मतदारसंघ आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं जे सरकार आहे, या सरकारने 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामं ही संपूर्ण महाराष्ट्रात केली आहेत ही आपणा सर्वांना माहित आहे। प्रत्येक व्यक्ती त्याच्या असणाऱ्या गरजा या जाणून घेऊन काम केलंय। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये न भूतो न भविष्यती असं काम केलं गेलेलं आहे। 12 बलुतेदारांच्या असणाऱ्या अनेक समस्या, मग अंगणवाडी सेविका असेल, पोलीस पाटील असतील, प्रत्येक जण की जो गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत होता, सामान्यांचं सरकार, जनसामान्यांचं सरकार हे कसं असतं हे केंद्रातलं असणारं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यात असणारं शिंदे, फडणवीस आणि अजितदादाचं असणारं सरकार यांनी जाणून दिलं। त्यामुळे या सर्व भागांमध्ये प्रचाराचा मुद्दा हिंदुत्व, विकास आणि डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने झाली आहे त्या दिशेने झाला पाहिजे। त्या दिशेने करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व कार्यकर्ते, महायुतीचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून मूठ बांधणं। प्रत्येकाने 60 दिवस आहेत, 60 दिवसामध्ये मतदारांपर्यंत जास्तीत जास्त जाणं आणि या सगळ्या गोष्टी वेळेत सुरू करणं, या सगळ्या गोष्टीसाठी आज आम्ही सर्वांनी याची सुरुवात केली। तसं 7 दिवस पाहायला गेलं तर खूप आहेत, पण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान, 400 पेक्षा जास्त जागा आणि श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक, याकरता काय महत्वाचे मुद्दे आहेत? बऱ्याच आम्ही तुमच्या बैठकीमध्ये पाहिलं की कार्यकर्त्यांना तुम्ही सांगताय की कशा पद्धतीने आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्ररित्या कसं काम केलं पाहिजे। ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या मेहनतीवरती जिंकता येतात। जे मुद्दे असतात, विकासाचे मुद्दे, सार्वजनिक हिताचे मुद्दे, हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षात किती केले आहेत याचा पूर्णच्या पूर्ण आपल्याला सर्वांना मोदी गॅरंटी म्हणून सर्वांना माहित आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे जोमाने आपला उमेदवार हा जिंकला पाहिजे यासाठी एकत्र राहणं, सर्वांनी एकत्र मिळून काम करणं, कोणत्याही प्रकारे कोणत्याही भूलथापांवरती विश्वास मतदारांचा जाऊ नये यासाठी मतदारांना सतर्क करणं, म्हणून त्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क करणं, अशा सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी करणं अपेक्षित आहे। आणि हा मतदारसंघ कार्यकर्त्यांची असणारी प्रचंड शक्ती असणारा, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असणारा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान याने डॉक्टर श्रीकांत शिंदे जिंकले पाहिजेत, यासाठी थोडंसं पूर्वीपासूनच तयारी करणं अशी सुरुवात झालेली आहे। मधल्या काळात काही थोडेफार मतभेद हे झाले होते, पण ते आता दूर झालेत का? आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना आपण, विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय सांगाल? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना देशाचं पंतप्रधान तिसऱ्यांदा करण्यासाठी निवडणूक आहे आणि हे करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्यामध्ये असणारे अनेक संभ्रम असू शकतात, परंतु या संभ्रमाचा परिणाम या निवडणुकीवरती होणं हे अत्यंत चुकीचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला राष्ट्रप्रथम हे वारंवार माहित आहे। त्यामुळे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे। त्यामुळे देशासाठी असणारी निवडणूक ही शेवटपर्यंत त्याच दिशेला गेली पाहिजे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे जे आवश्यक असणारे देशहिताचे निर्णय आणि जगाच्या पाठीवरती देशाला महासत्ता बनवण्यासाठी घेतले गेलेले निर्णय याची चर्चा झाली पाहिजे। किती लीडिंगने जिंकून येतील असा विश्वास आहे? हे सांगणं, हे सुरुवात झाली आहे, ह्याची सुरुवात
आता झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्हाला पूर्ण विश्वास आहे विजय हा एनडीएचे उमेदवार म्हणून डॉक्टर शिंदे यांचा नक्की आहे. डॉक्टर साहेब, पंतप्रधानांनी काय कामं केली, कशा पद्धतीने केली, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सगळं सांगितलं. आपण देखील सभागृहात होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेमध्ये आपण काय प्रमुख मुद्दे घेत आहे? बघा, हा जो कल्याण लोकसभा आहे हा पहिल्यापासून गेले अनेक वर्ष रामभाऊ माळगे, रामभाऊ कापसे, परांजपे साहेब असतील तेव्हापासून जे आहे हे युतीचा बालेकिल्ला आहे. युतीचा मतदार या ठिकाणी आहे. महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत या ठिकाणी कामं झालेली आहेत. केंद्राच्या माध्यमाने असतील किंवा राज्य सरकारच्या माध्यमाने असतील. गेल्या 5 वर्षामध्ये किंबहुना 10 वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा चेहरामोहरा बदलण्याचा काम जे आहे ते या ठिकाणी आपण केलं. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही सगळे लोक या ठिकाणी काम करतो. त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, विकासाचं कामं असतील, कॉरिडॉर्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गेल्या 10 वर्ष अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. देशाची प्रतिमा जी आहे ही सर्व जगामध्ये जी आहे ती उंचवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं. प्रत्येक घटकाचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला. आपल्या मतदारसंघामध्ये रेल्वेच्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जी लोक त्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बदल जो आहे तो आपल्याला या मतदारसंघामध्ये देखील दिसतो. केंद्राकडून हजारो कोटीचा निधी जो आहे तो या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आलेला आहे. राज्य सरकारकडून आता या ठिकाणी आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या कल्याण लोकसभेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं तर एवढं मोठं जाळं जे आहे ते आपण या ठिकाणी विणलेलं आहे. भविष्यामध्ये मोठं काम जे आहे ते अजून या मतदारसंघामध्ये उभं राहील. या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या मतदारांपुढे जे आहे ते आम्ही घेऊन जाणार आहोत. आज पहिलीच आपली बैठका होत्या, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत्या. कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळेल आपल्याला? या ठिकाणी बघा, हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत जे हे गेले अनेक वर्षापासून एकत्र आपण काम करतोय. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र काम करतो. आज काय नवीन मी उमेदवार तर इकडे नाहीये किंवा माझा संपर्क जो आहे तो कुमारजींबरोबर, प्रदीपजींबरोबर किंवा इकडच्या कार्यकर्त्यांबरोबर काय नवीन नाहीये. तो या कार्यकर्त्यांबरोबर जे अनेक वर्ष आपण सगळे लोक काम करतोय, एकत्र या ठिकाणी काम करतोय. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये एकत्र आपण या ठिकाणी काम केलं. तर या ठिकाणी सगळ्यांचा उत्साह जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सगळे ज्या बैठका झाल्या कल्याण ग्रामीण, डोंबिवली, आता उल्हासनगर, पुढे अंबरनाथ, सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे जे आज कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना भेटलो त्यांचा उत्साह जो आहे तो खूप मोठा आहे. आणि त्यांनी आता ठरवलेलं आहे की 2014 मध्ये जे आहे 2.5 लाखाच्या फरकाने आपण त्या ठिकाणी जिंकून आलो. 2019ला 3.5 लाखाच्या फरकाने जे आहे ते महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. जसं रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी म्हणाले की हा जो मतदारसंघ आहे हा कार्यकर्त्यांचा ड्रिव्हन मतदारसंघ आहे. कार्यकर्ते जो आहे इकडे एवढा मोठा फोर्स जो आहे या ठिकाणी कुठला नेत्याला या ठिकाणी येऊन प्रचार विचार करायला लागत नाही. जशी आपण गेल्या निवडणुकीमध्ये पण त्याची प्रचिती आपल्याला आली. तर यावेळेस त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की मोठा मताधिक्य जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला मिळेल आणि मोठ्या मताधिक्याने जे आहे हे या ठिकाणी ही जागा निवडून येऊन जे 400चं लक्ष आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ते 400 पार करण्यामध्ये जे आहे हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते कामाला लागलेले आहेत. 60 दिवस आहे हातामध्ये, ते कमी आहेत का जास्त आहेत? गेले 5 वर्ष या ठिकाणी आम्ही लोक काम करतोय आणि बघा इकडे कमी जास्त नसतं. जेवढे आता दिवस मिळाले तर इलेक्शनच्या संधी 2 महिने त्या ठिकाणी राहिलेली आहे. आचारसंहिता लागलेली आहे. त्याच्या हिशोबाने जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी आता काम सुरू केलेलं आहे आणि जेवढं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पुन्हा गोष्टी आम्ही पोहोचवू शकतो, पुन्हा जी कामं एवढी आहेत ही पोहोचवायला देखील त्या ठिकाणी या 60 दिवसाच्या माध्यमाने आम्हाला संधी मिळालेली आहे. तर जास्तीत जास्त फायदा जो आहे तो या 60 दिवसाचा कसा करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत या पहिल्या दिवसापासून कामाला लागलेलो. आज पहिलाच दिवस आहे आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, विशेष करून रवींद्र चव्हाण यांनी या बैठका आयोजित केल्या होत्या आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पुढे जाऊन कशा पद्धतीनं ही संपूर्ण माहितीची प्रचार बैठका होतील किंवा कामं होतील आणि त्यातून किती मतांच्या फरकांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील हे निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर.